11 जुलैला आहे योगिनी एकादशी. आषाढी एकादशीच्या आधी येणारी ही योगिनी एकादशी आहे. या एकादशीचा प्रारंभ होणार आहे 10 जुलैला सकाळी 8:16 आणि ही तिथी समाप्त होणार आहे 11 जुलैला पहाटे 5:22 उदय तिथीनुसार हे व्रत 10 जुलैला केलं जाणार आहे आणि या व्रताचं पारण म्हणजे उपवास सोडण्याची वेळ 11 जुलैला दुपारी 1:50 सायंकाळी 4:36 असेल. आता योगिनी एकादशीला सर्व पापांचा नाश करणारी एकादशी म्हटलं जातं. या दिवशी श्रद्धेनं उपवास केल्यास आरोग्य, सौभाग्य, धन, वैभव आणि मानसिक शांती लाभते अशी धार्मिक मान्यता आहे. शिवाय धर्मग्रंथांमध्ये असं वर्णन आहे की योगिनी एकादशीचे पुण्य 88,000 ब्राह्मणांना अन्नदान करणे इतकं मानलं गेलंय. या योगिनी एकादशीची एक पौराणिक कथा आहे. ही कथा पद्मपुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण यामध्ये वर्णन केलेली आहे. अलकापुरी नगरीत धनाचे अधिपती कुबेर भगवान शिवाची अत्यंत भक्ती करत होते. त्यांच्या सेवेत हेममाली नावाचा एक यक्ष होता. त्याचे काम दररोज मानसरोवरातून सुंदर फुलं आणून भगवान शिवाच्या पूजेसाठी अर्पण करणं होतं. आता हेममालीची पत्नी विशालाक्षी अत्यंत सुंदर होती. एके दिवशी तो पत्नीच्या सहवासात इतका रमला की भगवान शिवांच्या पूजेसाठी फुलं आणणंच विसरला. कुबेराला ही गोष्ट समजताच ते संतापले आणि त्यांनी हेममालीला शाप दिला की तू आपल्या कर्तव्यात दुर्लक्ष केलंस, त्यामुळे तुला कुष्ठरोग होईल आणि तू पत्नीपासून दूर राहशील. आता या शापामुळे हेममालीचं शरीर विद्रूप झालं आणि तो जंगलात भटकू लागला. दीर्घकाळ दुःख भोगल्यानंतर त्याला महर्षी मार्कंडेय भेटले. ऋषींनी त्याला योगिनी एकादशीचं व्रत करण्यास सांगितलं. हेममालीने श्रद्धेनं व्रत केलं. भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न झाले. त्याचा शाप दूर झाला. त्याला आरोग्य, पत्नी आणि पूर्वीचं वैभव पुन्हा प्राप्त झालं. आता या कथेचा संदेश काय तर कर्तव्य कधीही विसरू नये. देवसेवेत निष्काळजीपणा करू नये. पश्चाताप आणि भक्तीमुळे मोठं पापही नष्ट होऊ शकतं. शिवाय भगवान श्रीहरी विष्णू भक्तांचे दुःख दूर करतातच. मग आता येणाऱ्या योगिनी एकादशीला काय करावं नेमकं तर ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करावं, भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी, पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा, तुळशीची पूजा करावी, प्रदक्षिणा घालावी, तुळशीला तुपाचा दिवा लावावा. घरात सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं, गीतेचा एक अध्याय वाचावा, गरजूंना अन्नदान करावं, गायीला हिरवा चारा द्यावा, दिवसभर हरिनामाचा जप करावा. शक्य असल्यास रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे. आता प्रत्येक एकादशीचं व्रत अनेक जण करतात. आता जी लोक हे एकादशीचं व्रत करत नाहीत पण भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करतात त्यांनी काही गोष्टी टाळाव्यात. अर्थातच उपास करणाऱ्यांनी सुद्धा या गोष्टी टाळाव्यात. त्यामध्ये कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान, तांदूळ खाणं या गोष्टी अजिबात करू नये. शिवाय राग करणं, घरामध्ये भांडणं करणं, दुसऱ्यांची निंदा करणं, झाडं तोडणं, अपशब्द बोलणं या गोष्टी सुद्धा या दिवशी करू नये असं सांगितलं जातं. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या दिवशी खास उपाय करू शकता तो म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जप करावा. कोणत्याही एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्रांचा जप केल्यास माता लक्ष्मी सुद्धा आपोआप प्रसन्न होते असं सांगितलं जातं आणि यामुळेच आपल्या घरात आरोग्य, धनसंपत्ती आणि घरात सौभाग्य प्राप्तीस मदत मिळते असंही सांगितलं जातं. मग या दिवशी मंत्र कसे म्हणावेत आणि कोणते मंत्र म्हणावे तर संध्याकाळी किंवा सकाळी आपण भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करताना एक तुपाचा दिवा लावावा आणि मंत्रांचा जप सुरू करावा. यामध्ये आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्या कोणत्याही एका मंत्राचा जप 108 वेळा करू शकता. मंत्र पहिला जो मूल मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. दुसरा विष्णू मंत्र ओम विष्णवे नमः. तिसरा लक्ष्मीनारायण मंत्र ओम श्रीम लक्ष्मीनारायणाय नमः. चौथा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. आणि पाचवा द्वादशाक्षरी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. हे 5 भगवान श्रीहरी विष्णूंचे विशेष मंत्र आहेत. आपण एकादशीच्या दिवशी या 5 मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा 108 वेळा जप करून भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामाचा जप करत राहावा. अशा श्रद्धापूर्वक केलेल्या उपायांमुळे भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा तर प्राप्त होतेच, शिवाय माता लक्ष्मीही आपोआप प्रसन्न होते असं सांगितलं जातं. यामुळे जीवनात सकारात्मकता वाढते आणि आध्यात्मिक प्रगतीचे मार्ग सुकर होतात अशी धार्मिक मान्यता आहे.
मग आता ही झाली देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशीच्या आधी येणारी योगिनी एकादशीची माहिती. तुम्हाला देवशयनी एकादशी, चातुर्मास, श्रीहरी विष्णूंची उपासना किंवा इतर धार्मिक विषयांबद्दल आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आत्ताच लोकमत भक्तीला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.